तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील परेशदादा मस्कर. आमचे फोर्थ अंपायर असणार आहेत प्रवीण चोरगे. स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी सुद्धा बनवण्यात आलेत. आई एक्विरा इव्हेंट्स तर्फे स्पर्धा लाईव्ह आहे, तर काही नियम तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. जर पंचांना डाऊट असेल तर पंचांना फक्त तो अधिकार आहे वाईटसाठी रिव्ह्यू घ्यायचा, मात्र खेळाडूकडे तो अधिकार नाही. याकडे सुद्धा लक्ष असू द्या. तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, बीमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार आहे, रनआउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच घेता येईल, मात्र तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे फक्त एक. जर तो रिव्ह्यू आपण गमवला, सक्सेस झाला, तर तुम्हाला रिव्ह्यू तुमचा कंटिन्यू राहणार आहे. आणि जर तुम्ही तो रिव्ह्यू गमवला तर तुम्हाला त्या सत्रामध्ये पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. आणि वाईटचा रिव्ह्यू घेण्याचा अधिकार फक्त पंचांना आहे, याकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला समालोचन कक्षामध्ये सुद्धा पाहिजेत. खूप चांगली स्पर्धा. जितू 11 क्रिकेट संघ नेरे संघातर्फे ही क्रिकेटचं भव्य दिव्य 5 दिवस रंगणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहते. आजचा स्पर्धेचा 4था दिवस असणार आहे आणि संघ तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. पहिल्या सामन्याला इथे सुरुवात येईल. उसरली विरुद्ध मीत 11 मोहो या दोन संघामधील लढत आहे. त्यानंतर मंगलमूर्ती वाजे विरुद्ध खारघर अशी सुद्धा लढत असणार आहे. नितेश ट्रेडर्स शिवशक्ती कडाव विरुद्ध टेंबोडे जो करणचा संघ आहे. आणि अजून एक सामना आमच्या आयोजक मंडळी जितू 11 जयन्मान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे. सामन्यामध्ये थोडेसे फेरबदल सुद्धा आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. लक्ष असू द्या सर्व प्रेक्षक वर्गाचे सुद्धा. आम्ही या स्पर्धेमध्ये आई एक्विरा इव्हेंट्स यांच्या माध्यमातून खूप खूप करते स्वागत. स्पर्धेला इथे सुरुवात येईल. आमच्या समवेत आहेत आज त्यांनी खूप रायगडमध्ये नाव कमवलं ते नितीन पाटील आमच्या समेत जॉईंट आहेत आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. मग ते समाजकारण असो, राजकारण असो, क्रीडा क्षेत्र असो, त्यामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव नेहमी असायचं. आणि जेव्हा जेव्हा नेऱ्यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या त्यांची धावपळ आम्ही नेहमी पाहिल्या. ते आमच्या स्वर्गीय जितेंद्र वामन पाटील त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि जितू दादाच्या नावानं आज संघ सुद्धा उतरणार आहे. जाऊया आपण लगेच मैदानावरती. थोडासा अवधी असणार आहे आणि नितीन डीजे यांच्याकडे आपण नक्कीच जाणार आहोत आणि लगेच आपल्याला मायक्रोफोनवरती जॉईंट होतील आमचे मित्र शुभम म्हात्रे मॅन फ्रॉम वयाल. त्यांच्याकडे आपण जाऊया. तत्पूर्वी असणारे डीजे प्ले नितीन. जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024चं हे पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. 5 दिवसीय टुर्नामेंट. निश्चितपणे आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसातील पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतली पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. निश्चितपणे मीत 11 मोहो आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी उसारली अशी ही पहिल्या फेरीतली पहिली लढत. टॉस या ठिकाणी जिंकलाय उसरली टीमनं आणि प्रथमतः घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा निर्णय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मीत 11 मोहो टीमला.
मीत 11 मोहो टीमची सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सूर्या मस्कर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जयेश पाटील. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक. पॉवर प्ले P1चं षटक घेऊन गोलंदाज चेतन भगत होतोय गोलंदाजी मार्क वरती. मेन पंच या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेतन भगत या ठिकाणी सज्ज आहे. पहिला बॉल स्वीप केलाय. चांगला फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी झेल मात्र घेण्याची चान्स निश्चित होती. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केलेत ते खेळाडू दिनेशनं चांगली फिल्डिंग मात्र केली आहे. आपल्या टीमसाठी कमीत कमी 2 ते 3 धावा त्याने सेव्ह केल्या. 2 ते 3 धावा त्याने वाचवल्यात. पहिल्या बॉलवरती मिळाली ती सिंगल न होईल स्ट्राईक. रोटेट. एक धाव या ठिकाणी जोडली जाईल ती मोहो टीमच्या खात्यामध्ये. निश्चित आपण स्क्रीनवरती पाहू शकाल चांगला झेल घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता, परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय. परंतु एक धाव मिळाली आहे. नवीन बॅट्समन आता स्ट्राईक एंड वरती लेफ्टी जयेश पाटील. या ठिकाणी बॅटची कडा. निश्चितपणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. P1चं षटक पॉवर प्ले 1चं षटक आहे. निश्चितपणे बंधनकारक षटक असणार आहे. या षटकामध्ये मोठी उच्चांक धावसंख्या घेण्याचा बेत मोहो टीमच्या खेळाडूंचा जरूर असेल, परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी मात्र चेतन भगतला पहिल्या ओव्हरमध्ये मात्र करावी लागेल. दुसरा बॉल आलाय डॉट. एक धावसंख्या मात्र धावफलक्यावरती लागली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस मात्र सरळ बॅटनं चांगला फटका. लॉंगॉनकडे चेंडू चाललाय. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो मात्र पाहायला मिळालाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं पुनश्च स्ट्राईक होईल. रोटेट. 2 धावा लागल्यात त्या धावफलक्यावरती. 3 चेंडू आणि 2 धावा. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आहे ती चेतन भगतची. वारंवार फील्डमध्ये चेंज करण्यात येतोय. निश्चितपणे उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी मात्र मैदानात खेळ करते. स्ट्राईक एंडवरती आता आलाय तो सूर्यकांत मस्कर. सूर्या रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईकचा किताब या खेळाडूला मिळाला होता. चांगला फॉर्म. यावेळेस मात्र चांगला फटका. कव्हर पॉइंटच्या वरतून देखना फटका पाहायला मिळालाय. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अच्छा दिवसातील सूर्यच्या बॅटमधून येतो हा पहिला चौकार. चार धावा मिळाल्या त्या फलंदाज सूर्या मस्करला. 4 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल होईल ती बिनबाद 6 धावा. निश्चितपणे पहिले 3 चेंडू अगदी सेन्सिबल हाताने खेळले होते, परंतु यानंतरचा हा चेंडू थोडासा शॉर्ट भेटला आणि शॉर्टला मात्र पॉइंट आणि कव्हरच्या वरतून पाठवला. सीमारेषा पलीकडे मिळाला हा चौकार. ओहो यॉर्क केलाय. अगदी पुढ्यात टाकलाय. चांगला चेंडू. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय सूर्यच्या माध्यमातून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालंय. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र मिळाला त्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होईल ती बिनबाद 8 धावा धावफलक्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहे. निश्चितपणे पॉवर प्ले P1चं हे पहिलं षटक आहे. 2 फिल्डर आहेत 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असल्या कारणाने निश्चितपणे फलंदाजांना थोडीशी पहिलं षटक हे पोषक असतं, परंतु त्याच्या विपरीत गोलंदाजी मात्र चेतनने केली आहे. पुनश्च यॉर्क केला. ऑन साईडला फटका. फिल्डर बॉलवरती लगेच पोहोचतोय, परंतु एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. सिंगल शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे आणि सिंगलच्या बरोबरीनं पहिलं षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे मीत 11 मोहो टीमची ती बिनबाद 9 धावा.
जानकर हा गोलंदाज. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 9 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मात्र अजूनही मैदानात आहे. सूर्या मस्करला आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 8 धावांवरती तो फलंदाजी करतोय. त्याचा साथी फलंदाज जयेश पाटील त्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 1 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. गोलंदाज ओमकारचा पहिला बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेने वळतायत. अवंतर धावेचा इशारा त्यांनी दिलाय. एक्स्ट्रा धाव मिळेल ती टीम मोहो संघाला. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 10. दुसरं षटक निश्चितपणे आपण पॉवर प्ले 2 P2चं षटक मात्र या ठिकाणी पाहतोय. 3 फिल्डर आहे 30 सर्कलच्या निश्चितपणे बाहेर ठेवण्यात आलेत. ओहो चांगला फटका समोरच्या दिशेनं. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्या म्हस्करच्या बॅट मधून या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. सहा धावा पहिल्या बॉलवरती या ठिकाणी मिळाल्या. 6च्या मदतीनं टोटल झाली आहे ती मोहो टीमची 16 धावा. निश्चितपणे या ठिकाणी बाईकची चावी मिळालेली आहे. कोणाची असेल तर घेऊन जा. एफजेड बाईकची चावी आहे. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती चांगला फटका. 6 धावा मिळाल्या तर सूर्याला. 16 धावसंख्या झाली आहे ती मीत 11 मोहो टीमची. दोन्ही सलामीवीर या ठिकाणी मैदानात चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून चालू आहे. गोलंदाज ओमकार. खूप टप्प्याचा चेंडू होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. शेवटपर्यंत सूर्या मात्र पंचांकडे अशा भूत नजरेने पाहत राहिला होता. अगदी पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा हा चेंडू निश्चितपणे निर्धाव चेंडू मात्र पडला जातोय. डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 16 धावसंख्येवरती. पुढचा बॉल राईट आर्म. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला विकेटचं पतन. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. सूर्या मस्करला परतावं लागेल माघारी. पहिला धक्का मिळालाय तो मीत 11 मोहो टीमला. पहिला धक्का मिळालाय तो टीम मोहो संघाला. सूर्याच्या स्वरूपात नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या पोझिशनसाठी मैदानात जातोय मिथुन पाटील. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार खाल्ला होता परंतु त्यानंतरचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला आणि त्यानंतरचा तिसऱ्या बॉलवरती मात्र आपल्या टीमसाठी ओमकारनं विकेट मिळवून दिली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. मिथुन ऑन द स्ट्राईक. पहिला बॉल ऑन साइडला दिलाय तडाका. निश्चितपणे फिल्डर आहे परंतु फिल्डरला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती मिथुनच्या बॅटमधून येतो हा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकारानं आपलं खातं अकाउंट ओपन केलंय तर मिथुन पाटीलनं षटकार लगावलाय पहिल्या बॉलवरती. 22 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे मोहो टीमची. यावेळेस मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकलाय गोलंदाज ओमकार जानकरनं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल पडला जातोय. शेवटचा एक चेंडू या षटकातील मात्र शिल्लक आहे आणि 22 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू निश्चितपणे पहिल्या षटक पॉवर प्लेचं होतं. यश षटक देखील पॉवर प्लेचं आहे. खूप टप्प्याचा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्या दिशेने सफल होत आहेत. इशारा दिलाय. इट्स अ वाईड. एक्स्ट्रा धाव मिळेल ती मोहो टीमला. धावसंख्या झाली आहे ती 1-23 धावा. 1-23. या ठिकाणी मात्र सूर्याने चांगली फलंदाजी केली होती परंतु सूर्या मात्र पॅव्हेलियन मध्ये परतलाय आणि आता जयेश आणि मिथुन ही जोडी मात्र मैदानात खेळ करते. यावेळेस देखील मिथुनच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. लॉंग मिड विकेट झोनच्या पलीकडे येतो हा दुसरा षटकार.
थोडंसं महागडे षटक मात्र निश्चितपणे ओमकार जानकर या गोलंदाजाचं म्हणावं लागेल. 20 धावा तब्बल त्याला या षटकामध्ये मात्र खोदून काढल्यात आणि त्यामध्ये मिथूनचे 2 षटकार आहेत आणि सूर्याचा 1 षटकार. 29 धावा टोटल धावफलक्यावरती. 5 षटकांचा सामना निश्चितपणे या ठिकाणी आपल्या भेटीला येतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज येईल? संजय भगत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचे षटक मात्र आता संपुष्टात आले. 2 पॉवर प्लेचे षटक निश्चितपणे होते. 2 षटकामध्ये 29 धावा तर बनल्यात. चांगली टोटल आतापर्यंत उभी केली आहे ती मीत 11 मोहो टीमनं. तिसऱ्या षटकासाठी संजय भगत या गोलंदाजावरती निश्चितपणे विश्वास उसरली टीमकडून ठेवण्यात आलाय. स्ट्राईक एंड वरती लेफ्टी बॅट्समन डावखुऱ्या हाताचा खेळाडू जयेश पाटीलला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंड वरती मिथून पाटील असतील. सन्माननीय माजी क्रिकेटर सुभाषजी गायकर आणि डॉक्टर गोपीनाथजी पाटील यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. थ्री 33 धावा मात्र धावफलक्यावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस लाऊड अपील केली जातीये. पंचांनी बोर्ड मात्र उंच केलाय आणि इथून दुसरा धक्का मिळेल तो मोहो टीमला. जयेश पाटील बॅक टू द डगआउट. पवेलियन मध्ये परतलाय जयेश पाटील. दोन्ही सलामी वीर आता पवेलियन मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. सूर्या मस्कर पहिला बाद झाला होता. त्यानंतर आता जयेश पाटील बाद झालाय. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकासाठी मैदानात जात असताना प्रल्हाद शिंदेला आपण या ठिकाणी पाहतोय. संजय भगत पहिल्या बॉलवरती निश्चितपणे चौकार पहिल्या बॉलवरती गेला होता परंतु दुसऱ्या बॉलवरती चांगली गोलंदाजी आणि लगेचच आपल्या टीमला मात्र विकेट मिळवून दिली आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रल्हाद शिंदे मात्र आता स्ट्राईक एंड वरती येतोय. संजय भगत राईट आर्म राऊंड द विकेट नो. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका. 1 धाव कंप्लीट केली जाते वेगानं. फिल्डर बॉलवरती पोहोचतोय. चांगलं थ्रो मात्र निश्चितपणे झालंय. एकापेक्षा जास्त काही नाहीये. 1च धाव या बॉलवरती मिळेल. एकाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 2 विकेट गमावल्यानंतर मीत 11 मोहो टीमच्या 34 धावा धावफलक्यावरती. मिथून पाटीलच्या बॅट मधून 2 धमाके मात्र आपण मागील ओव्हरमध्ये पाहिलेत. निश्चितपणे या षटकामध्ये तितक्या धावा आल्या नाहीयेत. 3 बॉलवरती 5 धावा जरूर बनल्यात परंतु 3 चेंडू अजूनही या षटकातील मात्र पेंडिंग आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज करण्यात येतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट नो. नाईस बॉल. चांगला चेंडू खोलात टाकलाय. निश्चितपणे हा चेंडू येतोय डॉट. निर्धाव बॉलची मात्र सांगता झाली आहे. 34 2 बाद 34 ही सध्याची स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय ती मीत 11 मोहो टीमची. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. संजय भगत नेक्स्ट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती संजय भगत या गोलंदाजाची. 5वा चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्या बॉल वरती चौकार जरूर आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं पुनरागमन केलंय ते संजय भगत या गोलंदाजानं. अगदी त्यानंतरचे 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. फक्त 5 धावा. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र संजय भगतनं आतापर्यंत खर्च केली आहे. फुल टॉस होता. फुल टॉसला पाठवलंय. स्क्वेअर लेगच्या वरतून फुल लॉस. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे जातोय. मिथून पाटीलच्या बॅटमधून येतोय हा 6.
निश्चितपणे एक षटक जरूर त्याचं महागार पडलं होतं, परंतु त्यांच्या कॅप्टननं त्याच्यावरती निश्चितपणे जिम्मेदारी सोपवली आहे. कशी गोलंदाजी त्याची या षटकामध्ये होईल ते मात्र पाहणं गरजेचं असेल. ओमकार जानकर राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपण पाहतोय. ओहो, सरळ बॅटनं चांगला फटका व्ही शेप मध्ये खेळलाय. फिल्डर आहे, बॉलची फेकी देखील अचूक झाली आहे. 21 धाव या ठिकाणी मिळेल. 21च्या मदतीने स्ट्राईक होईल रोटेट आणि 41 धावा मात्र धाव फलक्यावरती लागल्यात त्या मोहो टीमच्या. उजव्या हाताचा खेळाडू आता मिथुन पाटील स्ट्राईक एंडवरती येईल. फील्डमध्ये थोडासा चेंज, निश्चितपणे लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन एकत्रीकरण मात्र आपण मैदानात या ठिकाणी पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, राईट आर्म ओव्हर द विकेट नो. नेक्स्ट बॉल, ओहो चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि सलग या आजच्या दिवसातील चौथा षटकार पाहायला मिळालाय. तो फलंदाज मिथुन पाटीलच्या बॅटमधून. षटकार मिळालाय तो फलंदाज मिथुनला आणि धावसंख्या झाली आहे ती 47. 2 विकेट गमावल्यानंतर मोहो टीमच्या. निश्चितपणे 7 चेंडू आणि 24 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय मिथुन पाटील आणि त्यामध्ये 4 षटकार आहेत आणि 3 डॉट. म्हणजे फक्त षटकारांचीच भाषा बोलतोय हा खेळाडू. चांगली फलंदाजी, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या लय मध्ये त्याची बॅटिंग मात्र आपण या मॅच मध्ये पाहतोय. 47 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. ओमकारवरती आता जरूर प्रेशर दबाव निश्चितपणे या मॅच मध्ये आला असेल. यावेळेस मात्र बॅटची टो वरची कडा लागतीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला जेल टिपलाय ओमकारनं आणि एक मोठा धक्का लागतो तो मोहो टीमला. मोठा अडथळा दूर गेलाय तो गोलंदाज ओमकार जानकरनं. तिसरा धक्का मिळालाय तो मोहो टीमला. नवीन खेळाडू मैदानावरती रोहित पाटे नवीन खेळाडू मैदानावरती गेलाय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलंय ते ओमकारनं. निश्चितपणे आपल्या टीमसाठी त्यानं 2 विकेट मिळवल्यात, परंतु आतापर्यंत थोडीशी महागडी गोलंदाजी केली आहे. परंतु निश्चितपणे पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा येऊन देखील त्यांच्या कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास निश्चितपणे त्यानं मिथुनची विकेट मिळवून सार्थ ठरवलाय. पहिला बॉल या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि आणखीन एक धक्का मिळालाय. अल्या पावली माघारी परततो रोहित पाटे. चौथा धक्का मिळेल तो मीत 11 मोहो टीमला. षटकातील दुसरी विकेट. त्यानंतर नवीन फलंदाज येतो मैदानावरती अन्वेश पाटील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. निश्चितपणे हा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात. एक्स्ट्रा धावेचा इशारा त्यांनी दिलाय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल ती मीत 11 मोहो टीमला आणि धावसंख्या झाली आहे धाव फलक्यावरती ती 48 धावा. 48 धावा धाव फलक्यावरती. आतापर्यंत ओमकार जानकरच्या गोलंदाजीचा इतिहास आपण पाहिला तर 28 धावा खर्च केल्यात आणि 3 सफलता मात्र त्याने या मॅच मध्ये मिळवल्यात. यावेळेस मात्र घसटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मागच्या दिशेने जातो. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलवर तर पोहोचलाय आणि या बॉलवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धाव्यानं 50 कंप्लीट झाली आहे ती मीत 11 मोहो टीमची. 50 धावा लागल्यात त्या धाव फलक्यावरती. 50 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. चांगली फलंदाजी मिथुन
आणि त्याचा साथी फलंदाज सूर्यानं मात्र आपल्या टीमसाठी केली होती. दोघेही आता पॅव्हेलियनमध्ये परतलेत आणि आता बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती अन्वेषला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रल्हाद शिंदे या बॅट्समनला. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे ओमकारनं. लास्ट बॉल, ओहो मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितपणे शेवटचा बॉल येतोय निर्धाव. चौथं षटक झालंय कंप्लीट. चौथी षटक मात्र संपलंय आणि 4 षटकानंतर एकूण धावसंख्या झाली आहे मिती 11 मोहो टीमची ती धावफलक्यावरती 4 बाद 50 धावा. आणि निश्चितपणे या षटकामध्ये ओमकार जानकरनं चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट आणि फक्त या षटकामध्ये 2 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि त्यानंतर या षटकामध्ये त्यानं 10 धावा. म्हणजे निश्चितपणे पहिलं षटक थोडंसं महागडं टाकलं होतं आणि गोलंदाज त्याच्या कॅप्टननं ओमकारवरती दाखवलेला विश्वास त्यानं मागील ओव्हरमध्ये मात्र स्थार्थ ठरवला आहे. 2 विकेट घेतल्यात, 10 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक आता होईल स्टार्ट. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विवेक भगत येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा बेत मानस मिती 11 मोहो टीमच्या खेळाडूंचा जरूर असेल, परंतु तितकं चांगले षटक टाकण्याचा बेत असेल तो गोलंदाज विवेक भगत या गोलंदाजाचा. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. बॅटची कडा, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलवरती पोहोचलाय आणि झेल केले, झेल कॅरी चांगल्यारीत्या केलाय आणि इथून धक्का मिळेल तो मोहो टीमला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. विकेट मिळवली आहे ती विवेक भगतनं. नवीन बॅटर जातो मैदानावरती सुमित मोरे. 50 धावा धावफलक्यावरती. 5व्या षटकाचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं इम्पॉर्टंट असतील ते मोहो टीमसाठी, परंतु त्याच्या विरोधात आपण पाहतो आता विवेक भगतनं पहिला बॉल तर चांगला टाकलाय. अजून 5 बॉल शिल्लक आहेत, अजून देखील संधी आहे अन्वेषकडे. काय घडेल या मॅच मध्ये. शेवटचं षटक राईट आर्म राऊंड द विकेटनं. चांगला फटका लगावलाय. निश्चितपणे थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालंय. 2-2 फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले होते आणि दोघांकडून थोडीशी चुकी या ठिकाणी झाली आहे. निश्चितपणे मिस कॉलिंग पाहायला मिळालं, मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि झेल मात्र ड्रॉप झालाय आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 2 धावा. 2च्या मदतीने टोटल होईल ती मोहो टीमची 52 धावा धावफलक्यावरती. 52 धावा धावफलक्यावरती लागल्यात. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं विवेक भगत. सरळ बॅटनं चांगला फटका, फिल्डर आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी कुठलीही चुकी नाहीये. आणखीन एक खेळाडू बाद होईल. धक्का मिळालाय तो मोहो टीमला. राकेश पाटील नवीन खेळाडू जातो मैदानावरती. 3 बॉल आणि 2 धावा आणि 2 सफलता आतापर्यंत मिळवल्यात त्या विवेक भगतनं. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये मात्र आपल्या टीमसाठी त्याने केली आहे. स्लॉग ओव्हरचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, परंतु त्याच्या विरोधात मात्र मोहो टीमच्या विरोधात या ठिकाणी घडलं जात आहे. चांगली गोलंदाजी झाली आहे ती विवेकची. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 52 धावा मात्र स्कोरकार्डवरती लागल्यात. स्ट्राईक एंडवरती असेल राकेश पाटील. सन्माननीय नेरेगावचे पोस्टमॅन विकी वानखेडे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू निश्चितपणे आउटसाईडला ऑफ स्टंप, पंच आमच्या दिशेने वळतायत. अवंतर धावेचा इशारा त्यांनी दिलाय. एक्स्ट्रा धाव मोहो टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल आणि धावा होतील त्या 53.
53 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि या सत्रातील. चौथा बॉल. फुल टॉस होता. फुल टॉसचा पुरेपूर समाचार घेतलाय. बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा पार येतोय हा दणदणीत षटकार. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी फुल टॉस बॉल होता. थोडासा खराब बॉल आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेण्यात आलाय तो राकेश कडून. 59 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही या सत्रातील शिल्लक आहेत. काय घडेल 2 बॉलवरती. पहिले 3 चेंडू चांगल्यारीत्या हाताळले होते गोलंदाज विवेक भगतनं, परंतु त्यानंतरचा फुल टॉस बॉल मिळाला आणि त्या फुल टॉसचा पूर्णपणे फायदा घेतला तो राकेश पाटीलनं. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. लॉंगॉनचा फिल्टर बॉलवरती पोहोचलाय आणि निश्चितपणे चेंडू थोडासा मागे राहिला आणि फिल्डर मात्र पुढे गेला. मिस कॉलिंग पाहायला मिळाली आणि त्याचा मिळाला हा चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल बाकी आहे. 63 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली टोटल आतापर्यंत उभी गेली आहे ती मोहो टीमनं. शेवटचा बॉल होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. 1 धाव शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. लेग बायच्या स्वरूपात मिळते ही शेवटची धाव. 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिली इनिंग या ठिकाणी मात्र समाप्त झाली आहे. 5 षटकामध्ये मीत 11 मोहो टीमनं मात्र धावा बनवल्या त्या 64 आणि येणारे 30 चेंडू आणि उसरली टीमला मात्र विजयासाठी 65 धावसंख्येची मात्र गरज. मात्र व्यासपीठावरती केला जातोय. मी पांडुरंग गायकर यांना विनंती करतोय की आपण साहेबांचा निश्चितपणे या ठिकाणी सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. समीर पाटील यांच्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान मात्र केला जातो. ऑन स्क्रीन आपण पाहताय. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पाहुणे सुभाषजी गायकर यांचा सन्मान मात्र स्पर्धेच्या वतीने निश्चितपणे केला जातोय. माईचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय डॉक्टर गोपीनाथजी पाटील यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आणि निश्चित एक चांगले समालोचक देखील आहेत या विभागातील. त्यांचा सन्मान मात्र निश्चितपणे स्पर्धेच्या वतीने केला जातोय. थोड्याच वेळात ते या ठिकाणी जॉईन होतील समालोचनासाठी. बोलूया मॅचकडे. 30 बॉल आणि 65 ची गरज आहे. येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण निश्चितपणे या ठिकाणी ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक
आणि या विभागातील एक बुलंद आवाज हिंदी आणि मराठीचं निश्चितपणे दोन्ही भाषेतील समालोचन करणारे आमचे परममित्र मनोहर पाटील सर यांच्याकडे जाऊया. नेरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सचिन मोरे या ठिकाणी उपस्थित आहे. उसाटणे टीम आपणास विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि जाऊया आमचे साथी समालोचक मनोहर पाटील सर यांच्याकडे. हॅलो. थैंक यू सो मच. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत. मैदान के अंदर हम शीघ्र लौटते हैं. अंपायर का ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल. पहली गेंद लेकर गेंदबाज है तैयार. रोहित पाठे हल्के हाथों से खेला. क्लियर करेंगे कवर को. खिलाड़ी तैनात जरूर है. दूसरे की कोशिश. एक रन से खाता खुल चुका है. गावदेवी उसरली और उनके खिलाफ खेल रही है मीत 11 मोह टीम. अगले मुकाबले के लिए नेरे उसटने या फिर वाजे खारगर यदि मौजूद रहेंगे तो दोनों टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें. वाजे टीम का कप्तान और खारगर टीम का कप्तान. और जरूरी ऐलान होगा कि जीती हुई टीमों के बीच में तुरंत मुकाबले नहीं होंगे. पहली गेंद के ऊपर सिंगल था. दूसरी डॉट थी. शॉर्ट पिच गेंद. फिर से एक बार प्रयास किया था. ये दो खिलाड़ी है जिनके इर्द गिर्द गावदेवी उसरली की पूरी बल्लेबाजी घूमती है. दिनेश श्रेष्ठ और उनके साथ खेल रहे हरेश मुंडे. लेकिन हरेश के ऊपर दबाव बनाने की कोशिश है. उसरली और मोह टीम एक दूसरे की ताकत प्रेम जानते हैं, एक दूसरे की कमजोरी जानते हैं और उसी के तहत प्रयास. रोहित पाठे मोह क्रिकेट टीम का तुरुप का इक्का मैदान के अंदर पावर प्ले में उठाने का प्रयास किया था. 2 डॉट गेंदों का यह प्रेशर है. कॉलिंग नहीं थी वहां पर. खिलाड़ी मौजूद थे. अन्वेश पाटिल खिलाड़ी मौजूद थे. सुमित मोरे खिलाड़ी मौजूद थे. मिथुन पाटिल. तीनों ने कॉल नहीं किया. 3 का तिगड़ा. काम बिगड़ चुका था मोह क्रिकेट टीम के लिए. और हरेश मुंडे को जीवनदान देना आपके टीम के लिए खतरों से खाली नहीं है, क्योंकि सूर्या को मिला हुआ जीवनदान. सूर्या ने 7 में 14 जोड़े थे. अंतिम क्षणों में मिडल ओवर में मिथुन पाटिल ने मोर्चा संभाला था. खासतौर पर राकेश पाटिल जिन्होंने 8वें नंबर के ऊपर आकर 10 रनों का योगदान दिया था. रन बने थे टोटल 5 ओवर में 64 और 65 रनों का था टारगेट. गेंदबाज है तैयार. एक बार फिर से कमाल की गेंदबाजी. वही दिशा, वही लाइन, वही टप्पा. सटीक गेंदबाजी मैदान के अंदर रोहित पाठे के माध्यम से. पहली 5 गेंदें यहां पर हमने प्रेम देखी. पहली सिंगल थी, उसके बाद पूरी तरीके से शांत रखा है. शांत माहौल है मैदान के अंदर बल्लेबाजी में गावदेवी उसरली क्रिकेट टीम से. गेंदबाजी में रोहित पाठे. इस ओवर की अंतिम गेंद. इस बार अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर है, लेकिन गेंद रुकेगी नहीं. गेंद का इंतजार किया, लेकिन इंतजार करते करते गेंद ने दिया चकमा. अंतिम गेंद के ऊपर आया चौका.
पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल बिना नुकसान 7 रन। थैंक यू सो मच। हमारे अजीज दोस्त जो मेरे दिल के काफी करीब है, पंकज भालेकर वाजे से इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए। हरण्या बैल के वो मालिक है। आज मोह के मैदान के ऊपर भी हमारे पूरी नजरें बनी हुई है और हमारे शाइनर ग्रुप नेरे वो भी तैयार है। गेंदबाजी के लिए गेंदबाज इस मर्तबा तैयार है। दूसरा ओवर लेकर जयेश पाटिल, बाएं हाथ का ये खिलाड़ी। दिनेश को मिला हुआ मौका, हरेश को मिला हुआ मौका। मैदान के अंदर कितनी देर तक खेलेगा मीत 11 मोह क्रिकेट टीम को। 65 रनों का था टारगेट। शुरुआत 7 रन आए हैं पहले ओवर में। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगा। पीछे तैयार है सुमित, जब तक गेंद तक पहुंचेंगे दूसरे की तलाश है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रनों का इजाफा होता हुआ। ये सोच आपके अंदर होनी चाहिए, सिंगल को डबल में कन्वर्ट करो, चौके छक्कों के ऊपर निर्भर ना रखो, स्कोरबोर्ड को हमेशा मूव करते रहो। ये कोशिश आपकी होनी चाहिए। डॉट गेंदे ना खेलो, फील्डिंग के ऊपर, फील्डरों के ऊपर दबाव बनाओ, और वही कोशिश की जा रही है दिनेश श्रेष्ठ और हरेश मुंडे के माध्यम से। अच्छी बात है उस सरली टीम ने अब तक विकेटें नहीं खोई। अच्छा स्ट्रोक है। मिथुन पाटिल मिड ऑफ में खड़े हैं, कोई गलती नहीं होगी। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये 5 ओवर का मुकाबला है और 5 ओवर के मुकाबले में 65 रन इस विकेट के ऊपर मुश्किल नहीं है। 9 रन अब तक बने, 2 गेंदें पूरी हो चुके हैं। जयेश पाटिल इस ओवर की अगली गेंद लेकर। अच्छा स्ट्रोक है इस बार। खिलाड़ी तो मौजूद थे लेकिन फर्क नहीं पड़ता। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। दिनेश ने किया आगाज। की नजरें कहीं पर भी जाती है। दिस इज अ इंटरटेनमेंट। मजा आता है जब भी नितिन हमारे साथ होते हैं। थैंक यू सो मच। जाएंगे एक बार फिर से मैदान के अंदर। टीम की रन संख्या टोटल है 15। इस ओवर के आने वाली चौथी गेंद। सामने है दिनेश। गति में मिश्रण किया था, इसी के लिए तो जाने जाते। टप्पा गिरने के बाद गेंद काटा बदलती हुई विकेट कीपर के हाथों में। सूर्या विकेटों के पीछे है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। दिनेश ने कोशिश जरूर करी है। 5 गेंदों खेली है दिनेश ने। अब तक 9 रनों का योगदान है और पहली 5 गेंदों में 6 रनों का योगदान हरीश मुंडे के बल्ले से। 15 रन अब तक बने। एक बार फिर से गति में मिश्रण। अब थोड़े से ललचा रहे बल्लेबाजों को, क्योंकि जो संयम रखा था, जिस तरीके से शुरुआत करी थी, कोई दबाव आने नहीं दिया। पहली 5 गेंदें गुजर चुकी है। डॉट गेंदों से आपके ऊपर खतरा मंडराता है, आप विवश हो जाते हो बड़ा स्ट्रोक खेलने के लिए, और वही कोशिश अब चलेगी दिनेश से। इस बार सामने रखा था अन्वेश पाटिल, ऊंचे लंबे कद के, रोक नहीं पाएंगे इस गेंद को। इस ओवर का ये दूसरा छक्का आता हुआ। हम भी किसी से कम नहीं और इस मुकाबले में हम भी लड़ाई करेंगे। इस छक्के ने बता दिया कि मुकाबले में मजा है बरकरार। 2 ओवरों की समाप्ति, 2 ओवर में रन बने हैं टोटल 21। अब आने वाली गेंदें बची है 18। 44 44 रनों का है टारगेट। पंचायत के सम्मानीय हमारे सरपंच साहब प्रकाश जी गाडगे, उनके साथ हमारे 40+ के एक जबरदस्त खिलाड़ी विजय जी भालेकर, हमारे समीर जी पाटिल, सभी मौजूद है। हमारे डॉक्टर साहब, पांडुरंग जी गायकर, सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है।
पहले दिन उनकी उपस्थिति हमने देखी थी, हमने आगाज देखा था एक वेरा इवेंट के माध्यम से लाइव हमने टूर्नामेंट एंजॉय करी थी। सभी का योगदान जरूरी होता है और जब भी नेरे में टूर्नामेंट रहती है इन सभी का योगदान, इन सभी का प्यार इन खिलाड़ियों के ऊपर, इस टीम के ऊपर बेशुमार रहता है। तो सरपंच साहब आपके सभी सहयोगियों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में हम निकल जाएंगे। मुकाबला जारी है मोह और उसरली के बीच में। जीतने के लिए आने वाली 18 गेंदे हैं और 44 रनों का है टारगेट। गेंदबाजी में आएंगे एक बार फिर से स्पेल के दूसरे ओवर में। इस बार हरेश ने बल्ला घुमाया, खिलाड़ी तैनात थे, कॉल कर रहे एक दूसरे को। अन्वेश ने देखा दूसरे खिलाड़ी वहां पर मौजूद थे, हर्षल की तरफ, हर्षल ने देखा अन्वेश की तरफ, दोनों के 20 से गेंद ट्रैवल होती हुई गेंद सीमा पार, चौका। नहीं जिसमें नहीं रवानी, वो जोश ही नहीं, आप में जोश ही नहीं प्रेम, तो किस काम की जवानी। जवानों का खेल है ये क्रिकेट और मुकाबले में मजा रहेगा बरकरार। इस चौके छक्के ने मुकाबले में जान डाल दी है। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर है। शॉर्ट पिच गेंद, कमाल का स्ट्रोक है, खिलाड़ी पीछे है तैनात, मौका बनेगा नहीं। वाटर स्ट्रोक फ्रॉम द लिटिल मैन हरेश मुंडे अब अपनी दादागिरी पेश करते हुए चौका छक्का पूरी तरीके से हावी रोहित पाठे के ऊपर हमले। फोर 34 रन, क्या कमाल का 31 रन, माफ करना दोस्तों 31 बने। 31 रन है बिना नुकसान 2 ओवर और 2 गेंदों का खेल के समाप्ति के बाद। रोहित पाटे जिस खिलाड़ी के ऊपर केवल 7 रन आए थे पहले पावर प्ले में, दूसरे स्पेल में महंगे साबित हुए पहले 2 गेंदों के ऊपर। इस बार उससे भी बड़ा कमाल का यह स्ट्रोक है, दैट इज अ ह्यूज वन, मॉन्स्टर हिट, सिक्सर। प्रेम ऐसे नहीं कहते, क्योंकि कुछ महीने पहले एक मुकाबला हुआ था वेस्ट इंडीज में, वो मुकाबला था लॉन्ग ऑफ सूर्य कुमार यादव, वो कैच पूरी तरीके से नतीजा बदल गया था मुकाबले का। हरेश मुंडे का छोड़ा हुआ एक कैच मोह क्रिकेट टीम को खलेगा और खल रहा है मैदान के अंदर। उसके बाद 2 चौके 2 छक्कों की ये जादुई पारी है। 37 बने हैं। अब मुकाबला जो दूर लग रहा था, अब 15 गेंदे 28 रनों की दूरी अभी भी पार करनी है। हरेश मुंडे अब आग उगलता हुआ बल्ला इस विकेट के ऊपर। रोहित के ऊपर प्रेशर है, दबाव भरा माहौल, सूर्या से गलती, लेकिन क्या कमाल की फील्डिंग। खिलाड़ी वहां पर मौजूद थे, प्रहलाद शिंदे वहां पर मौजूद थे, रन बचाए अपने टीम के लिए टोटल 3। और यहां से क्रिकेट में हर एक खिलाड़ी का महत्व है। फील्डिंग के नतीजे मुकाबले में यकीनन मंजिल की तरफ बढ़ने वाले टीम के रास्ते रोक देते हैं। 3 रन बचाए प्रहलाद शिंदे ने। आई एक इवेंट का ये कमाल का कैमरा वर्क भी हमने देखा, लाजवाब फील्डिंग का नतीजा। रन बने टोटल 38 रन ओवर द विकेट। फुल टॉस थी, इस बार प्रहलाद रोक नहीं पाएंगे, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। हमने देखे यहां पर 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। (42) अब तक रन बने। आने वाली 13 गेंदे जीतने के लिए 23 रनों की अभी भी आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा, मुकाबले में दमखम अब बाकी नजर आता है। रोहित पाठे के ऊपर किए गए हमले मैदान के अंदर मोह क्रिकेट टीम दबाव को महसूस करेगी। क्या कमबैक करने में कामयाब रहेंगे रोहित?
दिनेश के लिए ये गेंद थी, अब शरीर से थोड़ा सा दूर फेंका था, पीछे मिथुन पाटिल है, जब तक गेंद तक पहुंचते 1 रन का इजाफा हो चुका था, थोड़े से महंगे साबित हुए इस ओवर में। अब आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की है आवश्यकता। थोड़ी देर में ऐलान हम करेंगे। 12 गेंदे और 22 की आवश्यकता। जीतू 11 जो हनुमान नेरे क्रिकेट टीम रेडी है, उसाटने टीम के साथ उनका मुकाबला होगा। उसके बाद मुकाबला है वाजे और खारगर के बीच में। यदि कप्तान मौजूद रहेंगे तो टॉस के लिए आपको संपर्क करने। जीतू 11 जो हनुमान नेरे क्रिकेट टीम के माध्यम से ये क्रीडा प्रतियोगिता स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 हम इंजॉय कर रहे हैं दोस्तों। जरूर 5 दिन चलने वाली क्रीडा प्रतियोगिता 6 दिन की थी, किसी कारणवश टूर्नामेंट 5 दिन कराई गई। मजा आएगा जब अंतिम क्षणों में हम पहुंच जाएंगे। इस मुकाबले के अंतिम क्षणों तक हम जरूर पहुंच रहे दोस्तों। 12 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है। 43 रनों की साझेदारी मैदान के अंदर जरूर पनपती भी। अच्छा मुकाबला चलता है। हमारे मंच के ऊपर मौजूद आए हुए तमाम मेहमानों का एक बार फिर से तहे दिल से हम स्वागत कर दें। हरीश मुंडे, दिनेश श्रेष्ठ, क्या कमाल की साझेदारी। क्रिकेट में पार्टनरशिप बेहद जरूरी हो जाती है और यहाँ पर हम देख सकते हैं अष्टविनायक मित्र मंडल नेरे, उनके संयुक्त विद्यमान से भी ये क्रीडा प्रतियोगिता लेकिन हम देख सकते हैं आई इवेंट के स्क्रीन के ऊपर। उन सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है। अंतिम गेंदे 12 है और जीतने के लिए 22 की आवश्यकता। सुमित मौर्य आएंगे गेंदबाजी में, क्या मुकाबला बदलने की क्षमता रख पाएंगे? कैचेस विन द मैचेस। कैच छोड़ना कितना महंगा पड़ता है आपको, ये दिखा मैदान में। जबरदस्त मुकाबला चलता है वहां मोहो और उसरली के बीच में। स्कोरिंग कंपैरिजन यदि हम देखेंगे तो 3 ओवर के समाप्ति के बाद मोहो टीम ने बनाए थे 40, 3 रन से आगे चल रही है गांवदेवी उसरली टीम। पहली गेंद टप्पा गिराया था, शॉर्ट पिच गेंद थी, नाराज है अपने आप से, स्ट्रोक को कन्वर्ट कर नहीं पाए और आखिरकार यहां पर साझेदारी टूटी और पहली राहत की सांस। मित 11 मोहो टीम मुकाबला छोड़ेगी नहीं। 11 गेंदे और 22 रनों की जरूरत। सो मच डीजे नितिन। दिल तोड़ने वाले हमें बिल्कुल पसंद नहीं है। एक चीज़ है दोस्तों जो टूटती है तो आवाज़ नहीं आती, वो है दिल। और दिलों के हमारे सौदागर डीजे नितिन हमारे साथ है। जैसे जैसे दिन आगे बढ़ता चला जाएगा मज़ा आएगा मुकाबले में। हमारी भी नजरें बनी हुई है लेकिन इस मुकाबले से नजरें हटेगी नहीं। 11 गेंदे 22 की आवश्यकता। तीसरे नंबर के खिलाड़ी अरुण भगत। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, पीछे हर्षल मौजूद है, अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। बैकअप देखिए 3 खिलाड़ियों का अच्छी तरीके से अब तक रोक के रखा है। सुमित मौर्य ने पहली गेंद के ऊपर सफलता, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, हर एक डॉट गेंद प्रेशर बनाएगी उसरली क्रिकेट टीम के बल्लेबाजों के ऊपर। आने वाली 10 गेंदें बची है और जीतने के लिए 21 रनों की अभी भी आवश्यकता। सुमित मौर्य अब तक अच्छा दिन घटा है सुमित का। एक कैच जरूर छूटा था लेकिन उसके तत्पश्चात फील्डिंग में उनके नजारे हमें देखने में मोहो क्रिकेट टीम बेहद पसंद करती है। अच्छा स्ट्रोक, इस बार गैप में गेंद जाएगी, इनसाइड आउट खेला, खिलाड़ी पीछे तैनात है, कमाल की फील्डिंग प्रहलाद शिंदे। जयेश पाटिल वहां पर मौजूद थे, 2 रन बचाए अपने टीम के लिए।
एक्शन रिप्ले भी हम देख सकते, कमाल की फील्डिंग, कहीं पर खड़े थे, इनसाइड आउट खेला था, मिड ऑफ को क्लियर किया। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा प्रेम बचाने वाला बड़ा है और वो 2 रन बचाए अपने टीम के लिए। अच्छी फील्डिंग का नतीजा आया मोहो टीम के लिए। रन बने हैं टोटल 46, 46 रन बने, 9 गेंदे, 19 रनों की अभी भी है आवश्यकता। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज एक हरीश मुंडे, 10 गेंदों में 25 जोड़े अब तक। हल्के हाथों से खेला था, पीछे खिलाड़ी तैनात है, जयेश आएंगे पीछे से। इस बार कैच तक पहुंचे थे लेकिन कैच छोड़ा, कैच छूटा, दिल टूटा मोह क्रिकेट टीम का। 2 रन यहां पर मिलते हुए हरीश को मिले हुए 2 जीवन दान। मोह क्रिकेट टीम बिल्कुल नाराज है, निराश है फील्डिंग के इस प्रदर्शन से। ग्राउंड फील्डिंग अच्छी है लेकिन जब भी हवा में गेंद जाती है वहां पर खिलाड़ी पहुंच तो गए थे, यह मौका बनना चाहिए था क्योंकि वहां तक पहुंचे थे जयेश। फिर भी 2 रन बचे मैदान के अंदर। बल्लेबाज हरीश मुंडे, 11 में 27 जोड़े, आने वाली 8 गेंदे और जीतने के लिए 17 की जरूरत है। इस बार अच्छा स्ट्रोक, हर्षल खड़े हैं बहुत से दूर, गेंद सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। थैंक यू सो मच। काफी छोटे कद के खिलाड़ी है मैदान के अंदर हरीश मुंडे, लेकिन कद हमेशा इरादों से नापा जाता है, हौसलों से नापा जाता है, क्योंकि सचिन तेंदुलकर भी काफी छोटे कद के खिलाड़ी थे लेकिन उनका हौसला आसमान से भी बड़ा था। 12 गेंदों में 33 की पारी है अब तक। जब 0 रनों के ऊपर थे तब कैच छोटा था और उसके तत्पश्चात ये क्रिकेट का माहौल है, बाजियां पलटने में देर नहीं लगती। 275 का स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी चलती हुई मैदान के अंदर, 3 छक्के 2 चौकों की मदद से मुकाबले में अब समीकरण बचा है अंतिम 7 गेंदे और 11 रन की आवश्यकता। लास्ट बॉल, अच्छा स्ट्रोक है, जबरदस्त तरीके से यहां पर खेला, मिड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, गेंद सीमा रेखा पार, मिल जाएगा छक्का। आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 5 की आवश्यकता। के लिए केवल 5 रन की है जरूरत। क्या अब मुकाबला बचेगा? मिथ 11 मोहो क्रिकेट टीम क्या इतना ताकत रखती है, क्या इतनी क्षमता रखती है कि मुकाबला यहां से भी खींचेंगे? चर्चा जारी है हमारे मंच के ऊपर भी। मोहो क्रिकेट टीम मुकाबला छोड़ेगी नहीं, मुकाबले में डरना मना है, मुकाबला छोड़ना मना है। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 6 गेंदे और जीतने के लिए 5 की आवश्यकता है। लड़ाई जोरदार होगी, इसमें कोई शक की बात नहीं है। कोई भी टीम जीते हमें कोई फर्क नहीं पड़ता, हम तो सिर्फ एंटरटेनमेंट चाहते हैं। क्या वो हमारे सभी दर्शक एंटरटेन हो पाएंगे, ये भी देखने वाली बात है। अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 5 रन की आवश्यकता। प्रहलाद शिंदे क्या मुकाबला बचाने की क्षमता रख पाएंगे? जबरदस्त तरीके से मुकाबला आगे बढ़ता हुआ। आने वाली गेंदें बची है 6 और जीतने के लिए 5 की आवश्यकता। पहली गेंद प्रहलाद शिंदे, आगे गेंद को फेंका था, पहली गेंद आएगी डॉट। मुकाबले में मजा है बरकरार। क्या आएगा नतीजा, क्या आएगा रिजल्ट, किसको मिलेगी मंजिल, किसको मिलेगी खुशी, किसको मिलेंगे गम? मुकाबला आसान सा क्या बनेगा या फिर मुकाबला मुश्किल बनेगा? अब सब निर्भर करता है प्रहलाद शिंदे के ऊपर। बल्लेबाजी में मौजूद है स्ट्राइकर एंड के ऊपर अरुण भगत। 5 गेंदे 5 रन। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद है हवा में, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कुछ भी नहीं थी। 2 खिलाड़ी वहां पर मौजूद थे, वहां थे प्रशांत, वहां थे प्रहलाद। क्या कर रही है मोहो क्रिकेट टीम? ऐसे मौके आप गवाएंगे तो आपके टीम के लिए अच्छी बात नहीं है। इसका नतीजा आपको इन कैचों की कीमत हार के साथ चुकानी पड़ेगी। यहां पर डॉट गेंद,
हरेश मुंडे ऑफ स्ट्राइक रहते, नया खिलाड़ी स्ट्राइकर इनके ऊपर आता, मुकाबला बच सकता था, मुकाबले में मजा आ सकता था, मुकाबले में रोमांच अभी भी बाकी है। अंतिम 4 गेंदे हैं और 4 की आवश्यकता। क्रिकेट में गलतियों के लिए माफी नहीं होती दोस्तों, ये नॉकआउट स्टेज है, यहां पर एक हार आपको इस टूर्नामेंट से हाथ धोना पड़ जाएगा। 4 गेंदे 4, हल्के हाथों से खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 3 गेंदे 3 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। कौन जीतेगा बाजी प्रेम? मुकाबला कमाल का होता हुआ, मुकाबले में जान अभी भी बाकी है। 3 गेंदे और 3 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। क्या लड़ाई होगी, क्या मुकाबले में मजा आएगा? प्रहलाद शिंदे ने अभी तक मुकाबला बचा कर रखा है। 3 गेंदे और 3 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। 3 गेंदे 3 की आवश्यकता। प्रहलाद शिंदे बनाम हरेश मुंडे, यही मुकाबला चलेगा बीच मैदान में। कौन जीतेगा बाजी? 3 गेंदे और 3 रनों की जरूरत। आड़े बल्ले से खेला, पीछे हर्षल है मौजूद, 1 रन तो मिलेगा जरूर। दूसरे की कोशिश थी हरेश की, मना करेंगे, रन मिलेगा केवल सिंगल। अब 2 गेंदे और 2 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना प्रेम, छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा, और आज मेहनत करोगे तो बेहतर कल मिलेगा। मेहनत अब करनी है, संघर्ष आपको दिखाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। इस पार या उस पार की ये लड़ाई है। 2 गेंदे और 2 की आवश्यकता। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? क्योंकि काफी अभी इम्तिहान बाकी है, युद्ध का अभी आगाज बाकी है। तोड़ती है मुसीबतें तो तोड़ने दो, हौसलों में अभी भी जान बाकी है। 2 गेंदे 2 की आवश्यकता। मोहो या फिर उसरली। ये गेंद आएगी डॉट। ये मोह क्रिकेट टीम की ताकत है, गेंदे घुमाने के लिए जाने जाते हैं, बल्लेबाज को घुमा रहे। अंतिम में 1 गेंद और 2 रनों की आवश्यकता। 6 में चाहिए थे 5, उसके बाद हमने समीकरण देखे थे, अब समीकरण बचा है 1 गेंद और 2 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। हर सपने को अपनी सांसों में रखो, हर मंजिल को अपनी बाहों में रखो। हर जीत आपकी है दोस्तों, बस अपने लक्ष्य को अपने निगाहों में रखो। लक्ष्य बचा है 1 गेंद और 2 रनों की आवश्यकता, क्योंकि जो एक बार करे वो तुक्का और जो बार बार करे वो हुकुम का इक्का। कौन साबित होगा? अभी नहीं तो कभी नहीं, मोहो या फिर उसरली। 1 गेंद 2 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। लाजवाब ये लड़ाई है। जितनी कोशिश करी थी ये बल्लेबाजों ने, वो कोशिश क्या रंग लाएगी? क्या अंतिम क्षणों में मुकाबला बदलने में कामयाब रहेगी? क्योंकि पत्थर में एक ही कमी होती है कि वो पिघलता नहीं, लेकिन उसकी खूबी ये भी है कि वो कभी बदलता नहीं। लेकिन क्या मुकाबला बदलेंगे? क्या मुकाबले में मजा आएगा? जबरदस्त लड़ाई। जितनी तारीफ करे प्रहलाद शिंदे की उतनी कम है। काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। यहां जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो ऐसे कदर की मिसाल बन जाए। मिसाल कौन बनेगा? बल्लेबाज या गेंदबाज? अंतिम में 1 गेंद 2 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। लाजवाब ये लड़ाई है। जैसे कहते हैं ना प्रेम, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है। हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है, और इसी का नाम कभी खुशी कभी गम है। किसकी खुशी किनके गम? 1 गेंद 2 की आवश्यकता। हरेश मुंडे, प्रहलाद शिंदे, मोहो या फिर उसरली। लाजवाब ये लड़ाई है। दर्शकों से अनुवाद है, केवल तालियों की आवाज आनी चाहिए। पहला हैरत अंगेज मुकाबला। 1 गेंद 2 रन। ऊंचाई ज्यादा है, मौका क्या बन जाएगा? सुमित मोरे मुकाबला जीता। मोहो टीम, मित 11 मोहो, कांग्रेचुलेशंस। गेम है क्रिकेट का, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। जैसे मैंने पहले भी कहा था कि मोहो क्रिकेट टीम मुकाबला छोड़ेगी नहीं। अंतिम क्षणों में फील्डिंग में करी गई गलतियां अंतिम क्षणों में रंग लाई और मुकाबला जीता मित 11 मोहो क्रिकेट टीम ने। कांग्रेचुलेशंस बॉयज, वेल प्लेड। और इस मुकाबले के हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच, नो डाउट, वन एंड ओनली मैन ऑफ द मोमेंट, प्रहलाद शिंदे, मैन ऑफ द मैच।
शिंदेसाठी वॉटर बॉलिंग सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच